नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सुरेश धस हे व्यक्तिमत्व आज राजकीय पटलावर एक उमेदीनं उभा टाकलेलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं चाललं आहे। ज्या पद्धतीनं सुरेश अण्णांनी जिल्ह्यातली अनेक गोष्टीचा आढावा घेत, म्हणजे ते संतोष देशमुख प्रकरण असेल, ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, राजस्थानीचा विषय असेल किंवा मुंडे हत्या प्रकरण असेल, या सगळ्यांवर उजाळा घालून शासनाच्या भूमिकेत असताना या गोष्टींना पटलावर आणून यांच्यासाठी न्यायाच्या भूमिकेत जेव्हा अण्णा उतरतायत, याचा अर्थ असा की सर्वसामान्य लोकांच्या आशा पल्लवित झाल्यात। ज्या पद्धतीनं मागच्या परिस्थितीमध्ये अण्णांवर वावड्या उठल्या आणि धनंजय मुंडे आणि अण्णांची भेट ही कटकार असताना भेटलेली एक संधी होती। कारण की ही संधी खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने प्रभाव वाढतोय, ज्या पद्धतीने त्यांनी त्या प्रश्नांना लावून धरलं आहे आणि त्या लावून धरलेल्या प्रश्नाला मार्गस्थ करण्याची जी आता खऱ्या अर्थानं स्वरूप मिळालं आहे ना, त्या स्वरूपाला कुठेतरी खीळ बसावी आणि सर्वसामान्य माणूस याचा आपल्याला कशा पद्धतीने लाभ उचलता येईल, सर्वसामान्य नाही, याचा आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला लाभ उचलता येईल ह्याच्यावर अनेक जणांच्या दृष्टिक्षेप आधारित होता। कदाचित बाहेरून आयात करून आणलेले काही सामाजिक कार्यकर्तेही याच गोष्टीवर डोळा लावून होते की ज्या पद्धतीने यांनी हा विषय हाताळला आणि हाताळल्यानंतर ज्या काही SIT असो, न्यायालयिक कमिट्या, CID प्रक्रिया किंवा ज्या काही तपासाच्या विविध आयाम या प्रकरणांशी जोडले गेले ना, या प्रकरणाच्या आयामापर्यंत आता त्याला फलित होण्याची वेळ आलेली आहे। आणि हे फलित होताना आमचंही नाव कुठंतरी याच्यात जोडलं जावं या उद्देशानं बरेच जण प्रयत्नात होते। परंतु म्हणतात ना की ज्या पद्धतीची कार्यसिद्धी असेल, काम करण्याची हटतोटी असेल आणि निस्वार्थपणा असेल, महत्त्वाचा विषय निस्वार्थपणा, जेव्हा निस्वार्थपणा असेल किंवा स्वतःचा बडेजावपणा कमी करून सर्वसामान्य लोकांचा विचार करून आपण एखादी भूमिका मांडतो ना, तर खऱ्या अर्थानं त्या भूमिकेला समाज मान्यता मिळते। आणि त्यामुळेच लोकांना बहुधा गोपीनाथ मुंडेंना ज्या उपाधीनं आम्ही ओळखतो लोकनेते म्हणून, ते लोकनेते ती पदवी, ती विषय समोर येतात। साहेबांना उगाच आपण लोकनेते म्हणून ओळखत नाहीत किंवा लोकमान्य टिळकांना लोकमान्य हा विषय मिळाला नाही। जेव्हा सर्वसामान्याची नाळ जेव्हा त्या माणसासोबत जोडली जाते आणि सर्वसामान्य माणसाला या गोष्टीतून आपला नेता म्हणून त्यांना संबोधण्याची, म्हणजे ते गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वसामान्य असो, अतिसामान्य असो किंवा सर्वात श्रीमंत असो, जर एखादा प्रश्न त्या माणसाकडे नेला आणि तो मार्गस्थ झाला, तो प्रश्न निवारण निघालं की सर्वसामान्य माणसाला किंवा मोठ्याही माणसाला समाधान वाटतं। कारण की अडचणी कुणाला येत नाहीत, प्रत्येकाच्या समोर अडचणी येत आणि एखादा विषय जर त्या विषयातून तो त्या अडचणीतून तो मार्गस्थ होत असेल आणि त्या गोष्टी ज्या भूमिकेत तो प्रश्न निर्माण झाला त्या भूमिकेला जर आळा बसत असेल ना, तर खऱ्या अर्थानं ह्यालाच खऱ्या अर्थानं समाजसेवा किंवा ज्या समाजसेवेचं व्रत घेतलंय त्याची सिद्धी होते। परंतु काय होतं की जेव्हा एखादा चांगला माणूस काम करायला निघतो, त्याला गतिरोधकांना नेहमी सामना करावा लागतो। कारण की आम्ही खूप भाबडे याच्यासाठी की आम्ही पटकन प्रत्येकावर विश्वास ठेवायला सुरुवात करतो आणि ही विश्वास जेव्हा आम्ही ठेवतो ना, तर तो माणूस आमच्या विश्वासाच्या जोरावर कुणाला कशा पद्धतीनं म्हणजे कशा पद्धतीनं त्याला अडकवण्याचा प्रयत्न, त्याला विठीस धरण्याचा प्रयत्न करतो ना, त्याची उदाहरणं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात। पण वास्तविक प्रश्नात जो मूळ विषय आहे, जो मूळ संकल्पना आहे, जी मूळ अडचण आहे, ती अडचण मात्र सोडवण्यासाठी जो खऱ्या अर्थानं विषय हातावर घेतो ना, तर त्याला कसल्या प्रतिष्ठेची आणि पदाची गरज नसते, त्याला मानापानाची गरज नसते, त्याला कसल्या ताफ्याची गरज नसते, त्याला कसल्याही जनसमर्थनाची गरज नसते। तो आपलं काम व्यवस्थितपणे करत राहतो। मग एखादी अडचण आली, एखादा शिंतोडा जरी आला, तर त्याला पचवून आपल्या कामाला मार्गस्थ करण्याची त्याची हातोटी त्याचं खरं कर्तृत्व सिद्ध करत असते। त्या पद्धतीनं सुरेश धसांनी मसाजोगच्या ग्रामस्थांची आणि धनंजय देशमुखांची भेट घेतली आणि ज्या पद्धतीने त्यांच्या मनातलं निर्माण झालेला गैरसमज तर नव्हताच, कारण की गेल्याबरोबर अण्णाच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं गावकऱ्यांनी
चांगली भूमिका दाखवली आणि त्यांच्यासोबत चर्चा समोर आणल्या की त्यांचे राहिलेले जे 8-10 मागण्या आहेत, त्या मागण्या अण्णासमोर दिलखुलास पद्धतीनं कसल्याही आडावेडा न घेता त्या विषयाला त्यांनी मांडणी केली. खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर अशाच पद्धतीने जनप्रतिनिधीशी प्रत्येक माणसाचं नातं असलं पाहिजे. जर एखादा माणूस आपल्याकडे आला तर तो आपलंसं आहे, आपला आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. उगा विनाकारण त्याचा बडगा आणि त्याची बडेजावपणा स्वीकारून त्याच्या अंतर्गत दबावात काम करून आपले विषय एक एक सांगायचे, यापेक्षा त्या माणसासोबत संवाद करताना एकमेकाचा जो कंठ दाटायला नाही पाहिजे ना, तो कंठ का त्या दिवशी ग्रामस्थांचा दाटला नाही. आणि मुक्त पद्धतीनं सुरेश धसांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या ते जेल प्रशासन असेल, बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन असेल, त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं महाजन PSIंनी ज्या काही भूमिका मांडल्या, किंवा कृष्ण आंधळे हे अटक सत्र म्हणजे अटक प्रकरण असेल की कृष्ण आंधळेला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावरचा जो मनावरचा दडपण आहे, ज्या पद्धतीनं त्यांच्या मनावर एक बाहेरच्या वृत्त्या येऊन त्यांच्यावर तांडव करतायत, त्यालाही आळा बसवण्यासाठी त्यांनी अनेक असे प्रश्न अण्णासमोर मांडले. आणि अण्णांनी ते सगळं विषय समोर घेऊन आमच्यासारख्या प्रसारमाध्यमांनी आणि सर्वसामान्याला एक विश्वास दिला की हे सगळी प्रक्रिया मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेली आणि सोमवारपर्यंत म्हणजे उद्याच या गोष्टीला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करील. म्हणजे ह्याला म्हणतात काम. आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीला जेव्हा आपण व्यक्त होतो, अभिव्यक्त होतो, जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत प्रक्रियेला मार्गस्थ होण्याचे नाही. परंतु ज्या पद्धतीनं परळीमध्ये आणि शिरसाळ्यामध्ये सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले, ती काळे झेंडे हा संदर्भ अजूनही डोक्यात आलेला नाही आहे. कारण की त्यांनाही त्रास आहे, त्यांनाही त्या पद्धतीचा जो मनाला बसणारी दोडका, हा व्यक्ती विषयासंदर्भातचा विरोध नाही. हा विषय आहे की ज्या नेतृत्वाच्या नावाखाली विविध पद्धतीनं तुम्ही कारस्थानं रचताय, तुम्ही ज्या पद्धतीचा विषय समोर आणताय आणि सर्वसामान्य माणसाला विटीस धरताय, खऱ्या अर्थाने नैतिकतेला हे कुठंच मान्य नाही आहे. ज्या पद्धतीने प्रज्वल तेलीनं परादिवशी ज्या पद्धतीचं प्रकरण केलं आणि प्रज्वल तेलीनं हे प्रकरण करत असताना ज्या पद्धतीचा हातखंडा वापरला आणि सर्वसामान्य लातूरकरांचं मान खाली घालण्याचा प्रयत्न केला, तर वास्तविक परिस्थितीमध्ये अशी मान खाली घालण्याची वेळ आपल्या परिसरातल्या लोकांनी करू नये हीच आपले सगळ्यात मोठं कर्तव्य असतं. त्याला कशा पद्धतीने रोखता येईल, समाजामध्ये त्या गोष्टीला कशा पद्धतीने फुलवता येईल, चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टीला जर चांगलं वातावरण जर असेल, चांगल्या पद्धतीचं भयमुक्त वातावरण असेल तर शहराचा विकास आपोआप होतो. चांगले उद्योजक येतात, चांगले व्यापारी येतात, त्यामुळं सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्यासुद्धा त्या शहराचा विकास होतो. परंतु या पद्धतीनं जेव्हा आपण एखादा गोष्ट लावून धरतो ना आणि या पद्धतीची विषयाला आपण जेव्हा खऱ्या अर्थानं थोडासा विषय खूप गंभीर आहे, खऱ्या अर्थानं या गोष्टीला आपण आपल्या विश्वासक बुद्धीला घासलं पाहिजे की या माध्यमातून काय सामाजिक भूमिका आम्ही मांडतोय. त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी ज्या पद्धतीचं आम्ही दायित्व जपलं आहे ना, त्या दायित्वाला आम्हाला पूर्णत्वाला येणं हे आमचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळं कशा पद्धतीने व्यक्त व्हायचं आणि कशा पद्धतीनं याला पुढं मांडायचं या गोष्टी आता जनप्रतिनिधी स्वतः पुढाकार घेऊन या जनतेसमोर मांडल्या पाहिजेत. आणि जनतेचे खरे प्रश्न, खरे अडचणी, खऱ्या भूमिका समजून घेऊन सर्वसामान्य माणसाला कसा दिलासा मिळता येईल, आणि हेच खरं लोकशाहीचं महत्त्वाचं काम या आपल्या अंगीकारणी करण्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला दिलेली ही संधी आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीची मीमांसा आणि प्रत्येक गोष्टीचा विचार हे आम्ही जर केला नाही तर सर्वसामान्य माणूस हा हवादिल होईल, आणि हवादिल झाल्यानंतर त्याच्या प्रश्नाला कोण वाचा फोडेल याचीही जाणीव लोकप्रतिनिधींनी ठेवली पाहिजे. त्यामुळं सुरेश अण्णांनी ज्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केले त्या पद्धतीचे प्रयत्न जर प्रत्येक आमदारांनी, प्रत्येक जनप्रतिनिधींनी जर अंगात आपल्या हाताशी धरले ना तर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न हे कधीच निर्माण होणार नाहीत आणि सर्वसामान्य माणूस हा चांगल्या पद्धतीनं या लोकशाहीच्या वातावरणात विकसित होईल, वृद्धिंगत होईल आणि त्याचा विकास हा आपल्याला देशासाठी वापरता येईल. एवढीच विनंती करतो. नमस्कार.